सो गाइज मैं बहुत चिड़चिड़ी किस्म की लड़की हूँ. इन शॉर्ट मला असा खूप आवाज आला ना तर माझा खूप दिमाग खराब होऊन जाते ते. आणि तुम्ही चहा बनवणं नक्कीच शिकून जाल हा व्हिडिओ पाहून. मला नाही माहित जे मी जास्त घालते. ओके, सो आफ्टर दैट आई एम एडिंग शुगर. चम्मच कहाँ गया इसका? घरीच करें. गुड मॉर्निंग गाइस. मधुरा 18 उठ चुकी है आणि किचनमधून खूप मस्त काहीतरी फ्रेग्रन्स येत आहे. तर आपण ते पाहूच जाऊन. त्याआधी आईने मस्त तेल लावून दिलं होतं काल, तर मस्त झोप आली मला आणि आज झोपही झाली. आणि आज आहे सुट्टी. तो आज का ब्लॉग वेरी इंटरेस्टिंग आणि थोड़ा मोठा होणार है. चलो चलते हैं, देखते हैं क्या बना है. तू तर जात होती ना ग जेवायला. मला नाही माहित. ओके, कशाचं औषध? मला काय झालं? काय आहे? बापरे, हिरवं हिरवं. मुंगण्याच्या पाल्याचं, वाळवलेल्या पाल्याची काय होतं? आणि बापरे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अंडे मटणाच्या पेक्षाही जास्त विटॅमिन. तर अंडे मटण तसंही आपण खातो का? हे वरणात टाकायचं, 1 चमचा भाजीत टाकायचं, पराठे करतो त्याच्यात टाकायचं. अच्छा, हे काय आहे? मी पास्ता बनवणार होते. खाऊन घे, नंतर बनवेन 4 वाजता. मग ते मग कसं करायचं? चारूला आणायचं. मला हेअर वॉश करायचा. तू घेऊन येशील तेल गाडी? मी नाही घेऊन येत. मी कशाला जाऊ तिकडे? हेअर वॉश कुठं करायचं? घरीच करेन. भांडे लावून देशील? अजून काय? चहा पाहिजे. आत्ताच ठेवलं दुधाचं अंडे. थंड झालं? आता ठेवलेलं, तापवलंच नाही. हे कसं तापवलं? दुसरं आत्ता कोणतं ठेवलं मी? हलकं वाला, ते कमी आहे ते. तर आता तापवायचं काय नाही, तुझं तापवलं. ते खाऊन गेली. सो गाइज मैं बहुत चिड़चिड़ी किस्म की लड़की हूँ. इन शॉर्ट मला असा खूप आवाज आला ना तर माझा खूप दिमाग खराब होऊन जाते. घरी एक दिवस माणूस चांगल्याने राहायचा प्रयत्न करते, त्याच्यात इकडे ढमार. तर मी आता सगळे दरवाजे खिडके बंद करते पहिले. मग मी तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे आज, जे बिगिनर्स आहे बट दे लव चाय. सो टुडे आई एम गोना टीचिंग यू हाउ टू मेक टी. टेस्टी टी. आता आय होप आवाज थोडा कमी झाला असेल. आणि मला हेअर वॉश पण करायचं आहे. सो त्याआधी मी तुम्हाला चहा बनवणं शिकवते पटकन. आणि मग मी आंघोळ करून तुम्हाला भेटते. त्यानंतर मी तुम्हाला पास्ता बनवणं शिकवणार. सो येस, थोडे कामं करायचे आज मला. थोडं स्वच्छ करायचं आहे घर. सो चलो चाय बनाना सिखाती हूँ आपको. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मी इथे अगदी थोडंसं पाणी घेतलं आहे. आणि हे पाणीही का घेतलं आहे ते मी तुम्हाला समोर सांगते. तर गॅस लावून घाल, नाही तर माहीत पडलं चाय ही नाही बनी आपकी. तर हे थोडंसं पाणी घेतलं आहे यात. आणि आता मी यात टाकणार आहे चहापत्ती.
टेस्टी, साखर आणि हे कुटलेलं अदरक. सो चलो मैं आपको बताती हूँ कैसे. 1 मिनिट. ओके, सो इथे घालायची 1 चमचा चहापत्ती. मला थोडा स्ट्रॉंग चहा पाहिजे, मी जास्त घालते. ओके, सो आफ्टर दैट आई एम एडिंग शुगर. चम्मच कहाँ गया इसका? हाँ, मिल गया गाइस. सॉरी, माझी हरकत खूप स्केरी आहे नो. आणि साखर तुमच्या चवीनुसार टाका. मला तो गोडसरच चहा आवडतो म्हणून मी थोडी जास्तच साखर खाते. सो ओके, बघा आता याला उकळी आली की चहापत्ती पूर्ण अर्क सोडते आणि साखर पण मस्त मेल्ट व्हायला सुरू होते. तर मला आत्ताच फ्रेग्रन्स आलेला आहे. सोबतच हे मी अद्रक कुटलं चांगलं हे टाकून दिलं. आता याचाही फ्लेवर उतरेल. आणि मोर टेस्टी चहा पाहिजे असेल तर आय ऑलवेज प्रिफर टू पुट इलायची आणि अद्रक, कारण मला ॲसिडिटीचा खूप जास्त त्रास आहे. सो मला चहा तर आवडतो, पण कधीही डोकं दुखलं किंवा काही झालं तर मी ऑलवेज यूज टू की अद्रकवाला जिंजरवाला चहा पिऊ, कारण जिंजर ॲसिडिटीला नेहमी रिलीफ करतं माझ्या आणि टेस्टी पण वाटतं चहा. कॅन्सी मस्त उकळी आली आहे आणि आता मी याच्यात इलायची पण ॲड करते आहे. विलायची. सो खूप मस्त फ्रेग्रन्स येतं गाईज. आय जस्ट कांट टेल यू की किती गुड फ्रेग्रन्स आहे. आता याला मस्त उकळी आली आहे, पूर्ण अर्क उतरला पाण्यात, तुम्ही बघू शकता. नाव आय एम ॲडिंग मिल्क. सो ही प्रोसेस ना थोडी लवकर करायची. आणि आता हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम लुक चेंज झालं. आणि आता मस्त 5 मिनटं मी याला मस्त उकळून घेणार आहे. सो दिस इज द टेस्ट ऑफ चाय, टेस्ट ऑफ माय चाय, म्हणजे मला विच काइंड ऑफ चाय आवडते. सो माहिती आहे मला उजेड थोडा कमी येत असेल कारण मी दारा खिडक्या लावून घेतलं आहे, पण काय करू मला बिलकुलच आवाज सहन होत नाही. म्हणजे तरी स्टील जोरात आवाज येत आहे. माहीत नाही तुम्हाला येत आहे की नाही येत आहे. तर पटकन मी हे जे पसारा करून ठेवला आहे तो आवरून घेते. आणि आई मला सांगून घे की एवढे भांडे तुला लावायचे आहे म्हणजे आहे. सो येस, घर झाडायचं आहे, आवरायचं आहे, भांडे लावायचे आहे आणि चहा उकळला की पुन्हा तुम्हाला भेटते. तोपर्यंत स्टे ट्यून. तो यू कैन सी गाइज, चाय में उबाल आ चुका है अपने. आणि खरंच मला खूप हे जास्त इरिटेट होत आहे. असं ढमर मला काही सुचत नाही आहे. सो आराम से बैठ के पहले चाय पी लूँगी मैं. पण मला असं वाटतं याला अजून थोडंसं उकळू द्यावं. फ्रेग्रन्स तर खूप मस्त येतं. एक नंबर झालाय चहा. सो येस गाईज, बॅकग्राऊंडमध्ये जे कपडे दिसत आहेत ती माझ्या आईची सवय आहे हात पुसायला असा इन्स्टंट, आणि भांडे पुसायला पाहिजेच म्हणून तिला कितीही क्वालिटी चांगले टॉवेल आणून दिले तरी शी स्टील यूज दिस काइंड ऑफ कॉटन क्लोथ्स टू क्लीन सरफेसचे तर वेगळे आहे इकडे आणि भांडी. सो येस, माय चाय इज रेडी आणि मेरा प्रिंसेस वाला कप. सो दॅट्स द रेसिपी ऑफ चाय गाईज. नक्की सांगाल मला की तुम्हाला बनवता येते का, आणि एकदा ट्राय करून बघाल असा चहा की किती टेस्टी वाटतो. आणि मला कमेंट करून सांगा की आता तुम्हाला चहा बनवता येते की नाही. ही खूप बेसिक रेसिपी आहे, यायलाच पाहिजे. तसं चहाचा बरोबर येतं आणि मी त्याला खूप करून खाली करतो. सो चलो, हो गया है, ले लेते हैं.
चाय पियेंगे। So here's guys, my chai is ready. इंडियन मॉम्स आर व्हेरी सिम्पल. बघा, सोफा नाही झाला पाहिजे म्हणून आईने इथे आम्हाला एक नॅपकिन टाकून दिलेला आहे, कारण आम्ही इथे बसतो काही खायचं घेऊन, कारण आम्हाला TV बघायचा असतो. सो दॅट्स इट. तुमची पण आई असंच करते का मला नक्की सांगा. ते बघा स्वामी या पाठीशीवर दिसतं त्या. सो मी पिऊन घेते मस्त चहा आणि भेटूया थोड्या वेळाने. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. म्हणजे एक वेगळाच कॉन्फिडन्स आहे माझ्यात असं की काही न करता असं कॅमेऱ्याच्या समोर वगैरे येणं आणि गोष्टी म्हणजे सिम्पल बनवणं. ॲक्च्युली मला खूप सारे फीडबॅक येत आहे की कधी व्हॉईस ओव्हर डबल होतो, व्हिडिओत चेहरा दिसत नाही. तर गाईज ही माझी ना एक प्रोसेस आहे. आता मी इथनं शिकत आहे की स्वतःला कसं कॅरी करायचं, कसा व्हिडिओ बनवायचा. सो नक्कीच मी लवकरच शिकेल आणि नेक्स्ट टाईमपासून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देईल. सो दॅट्स इट फॉर टुडे. आणि तुम्ही चहा बनवणं नक्कीच शिकून जाल हा व्हिडिओ पाहून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि भेटूया रोज असंच वेगळ्या वेगळ्या ब्लॉग्समध्ये. आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात आहे, इंटरेस्टिंग वाटत आहे, कसे वाटत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला कळेल की ॲक्च्युली अजून मला काय इम्प्रूव्हमेंट करता येईल. सो चलो बाय बाय. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब.